रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी डेली रुटीन आणि आहाराचं नियमन करणं खरंच एवढं अवघड आहे का हो? तर खरंच नाहीये. जर तुम्ही सिस्टमॅटिकली रोज एक प्लॅन डिझाइन केला आणि त्याच्यामध्ये जर कमीत कमी 20 मिनिट ते 40 मिनिट ऑन द डिवायडेड बेसिस ऑफ वीक कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग, स्ट्रेचिंग, योगा, प्राणायाम आणि दिवसभराच्या आहाराचं नियमन, प्रोटीन इंटेक, फायबर इंटेक, कॅलरीज इंटेक आणि अलॉंग विथ जर इंटिग्रेटेड सायन्सचा आपण विचार केला म्हणजेच आयुर्वेदाचा विचार केला तर आपल्या शरीराची जी कॉन्स्टिट्युएंट्स आहेत म्हणजे जी प्रकृती आहे, फॉर एक्झाम्पल वात पित्त डॉमिनंट, पित्त कफ डॉमिनंट, वात कफ डॉमिनंट, ह्याचा आपल्या शरीरामध्ये काय रोल आहे तर ते सायंटिफिकली सांगितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल जर एखाद्या व्यक्तीला खूप जास्त उष्णता असेल, खूप जास्त ऍसिडिटी होत असेल, ऑलवेज मायग्रेन होत असेल, तर हे जे सगळे सिम्पटम्स आहेत हे वातपित्त डॉमिनंट, पित्त वात डॉमिनंटची आहेत. मग त्या व्यक्तीने जरी प्रोटीन, कार्ब्स, फायबर्स हे मॅनेज केले पण त्याने आपल्या डेली आहारामध्ये जर काही असे कंटेंट खाल्ले ज्या आहाराचा म्हणजे ज्या पदार्थाचा प्रकृती गुण जो आहे, अन्नाचा जो गुण आहे, तो जर पित्त वाढवणारा असेल किंवा वात वाढवणारा असेल तर त्या व्यक्तीची ती प्रकृती बॅलन्स होणार नाही. म्हणून मी डॉक्टर प्रज्ञा, गायनोविटा फर्टिलिटी अँड वेलनेस क्लिनिक, इंटिग्रेटेड सायन्स कन्सल्टंट, आयुर्वेदा कन्सल्टंट, आहाराचं नियमन, तुमचं जीवनशैली ह्याच्यातून तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला म्हणजेच गर्भधारणेसाठीची मदत होण्यासाठी कसं तुम्ही परिवर्तन करू शकतात आणि त्यातून एक हेल्दी गर्भधारणा कशी करू शकतात इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही खूप स्ट्रगल प्रेग्नन्सी जर्नी सफर करत असाल तरी सुद्धा. मी डॉक्टर प्रज्ञा, गायनोविटा फर्टिलिटी अँड वेलनेस क्लिनिक. थँक्यू सो मच.